सेल्समनशिप, विक्री कौशल्य किंवा सेलिंग स्किल खरं तर ही एक कला आहे. विक्रेता खरा एक कलाकार असतो आणि या कलेबरोबरच त्याची बुद्धी ही अतिशय चांगल्या रीतीने काम करत असते. कारण आपण लहानपणीच बोलणं शिकतो. 5 वर्षाच्या आत आपण बोलणं शिकतो. परंतु कधी बोलायचं, काय बोलायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधी बोलायचं नाही याची पूर्ण अक्कल सेल्समनला असते आणि ती असलीच पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सेल्समन किंवा विक्री करणं हे काही कमीपणाचं नाही, तर अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. कारण समोरील व्यक्तीला किंवा ग्राहकाला लागणाऱ्या गोष्टी, लागणाऱ्या वस्तू, लागणाऱ्या सेवा आपण उपलब्ध करून देत असतो. म्हणून सेल्समनशिप ही अभिमानाची गोष्ट आहे. विक्री करणं ही अभिमानाची गोष्ट आहे आणि ही टाळाटाळ करण्याची गोष्ट नाही. बऱ्याच वेळा आपण टाळाटाळ करतो की नाही, आज नाही, उद्या करू, परवा करू. परंतु ही पुढाकार घेण्याची गोष्ट आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, विक्री ही एखाद्याला फसवण्यासाठी नाही, तर प्रामाणिकपणे काम करण्याची गोष्ट आहे. आणि विक्री ही दुर्लक्षित नाही तर लक्षपूर्वक करण्याची गोष्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्देश. आणि या विक्रीमध्ये उद्देश देखील असणं आवश्यक आहे. आपल्याला आपल्या मालाबद्दल सकारात्मकता किंवा पुढच्या वेळेला लोकांनी आपल्याकडेच खरेदी करावी ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर त्यासाठी मार्केटिंग, सेल्समनशिप ही चांगल्या प्रकारे आपल्याला करता आले पाहिजे. आणि ही जी विक्री आहे ही काही वार, युद्ध या प्रकारे नसते की आपण जिंकलोच पाहिजे यात. तर कधी हार देखील मानावे लागते. परंतु विजय मात्र सेल्समनचा नक्कीच होतो. आज नाही तर उद्या त्या वस्तूची विक्री नक्कीच आपण ती करू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. आजकाल ई-कॉमर्स आलेलं आहे, ऑनलाईन मार्केटिंग आहे. जगात कितीही गोष्ट बदलल्या तरी एक गोष्ट मात्र कायम राहील की लोक ही खरेदी लोकांकडूनच करतील. कोणीतरी प्रोडक्शन करत असेल, मॅन्युफॅक्चरिंग करत असेल, त्याला सेलिंग येईलच याची काही गॅरंटी नाही. तर त्यासाठी सेल्समनशिप हवाच आहे. आणि ग्राहकांपर्यंत ती वस्तू पोहोचण्यासाठी, ग्राहकांना त्या वस्तूचे महत्त्व पटवून देण्यासाठी महत्त्वाचं कार्य सेल्समन करत असतो. म्हणून यानंतर जेव्हाही तुम्ही सेलिंग करत असाल, सेल्समनशिपमध्ये असाल, मार्केटिंगमध्ये असाल, तर तुम्ही एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची की तुम्ही कुठलंही कमीपणाचं काम करत नाही. कारण प्रत्येक पॉलिटिकल पार्टी, प्रेसिडेंट किंवा राजकीय नेता असो का राजा, हे देखील स्वतःच्या विक्रीचंच काम करत असतात. स्वतःची आयडिया ते विकण्याचा प्रयत्न करत असतात.